हरी काका अचानक कुठे गेले? आत्ताच तर इथे. वृंदा, तू इथे आता यावेळेला? मी शशांक. काय कोणाला शोधतेस का काय? ते हरी काका. हा, हरी काका. हरी काकांना शोधते. बरं ठीक आहे, बघू आपण. पण ऐक, काय वेळ आहे ही? एकटी काय? तू बस, गाडीत बस जरा आधी. हा सर, काय अगं काळजी, अगं गाडीत बस. वृंदा, वृंदा, गाडीत बस, गाडीत बस. काळजी घेतली पाहिजे ना जरा. एकटी काय भेटेल? तू बस बस बस. हरी काका, बस पुन्हा निसटली. रिलॅक्स रिलॅक्स. तुला पाणी हवंय का? पाणी? नाही नाही नको सर, ठीक आहे मी. बरं, आता मला नीट सांग, तू काय करत होतीस या वेळेला? हा, आणि तू काय म्हणालीस ते हरी काकांबद्दल? काय म्हणालीस तू? काय काय झालं? काय झालं? तुझा पाठलाग करत होतं का कोणी परत? हा, का तुझ्यावरती हल्ला झाला का? नाही. नाही. हा, बरं, अभिमन्यू सरांना माहिती आहे? वृंदा, विश्वास ठेव आणि न घाबरता, मनात कुठलीही शंका किंतु परंतु न ठेवता मला सांग. शशांक सर, मी हरी काकांचा पाठलाग करत होते. एक मिनिट, थांब 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 थांब. तू हरी काकांच्या मागे गेली होतीस, हो ना? बर बर. का 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 म्हणजे? आणि ते काय करत होते या वेळेला घराबाहेर? हेच कळत नाहीये मला. पण आणि आज पहिल्यांदा नाही, मागच्या 2-3 दिवस झालं रोज रात्री बाहेर पडतात ते. मला जरा खटकलं हे, म्हणून मी त्यांचा पाठलाग करत होते. शशांक सर, मला हे काहीतरी बरोबर वाटत नाहीये. म्हणजे मी त्या दिवशी मला माहिती आहे, येड हातातून निसटती या. हे आधी काम पूर्ण होऊन जाईल. कमाल आहे. हरी काका कसे काय आले अचानक पिक्चर मध्ये? आणि काय करत असतील ते रात्री बाहेर पडल्यानंतर? काही कळत नाहीये. आधीच किर्लोस्करांच्या घरात किती विचित्र काय काय सुरू आहे, त्यात हरी काकांचं हे असं वागणं.
मला संशय आला म्हणून मी हे सगळं. नाही 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 नाही, बरोबर आहे बरोबर आहे, तुझा संशय बरोबर आहे. तू म्हणतेस तसं घरात काही ना काहीतरी गडबड सुरूच आहे. आणि त्यात हे हरिकाका अशा वेळेला घरात बाहेर पडत असतील तर मग तुला येणारच, संशय येणारच. बरोबर आहे तुझं. काय करावं काही कळत नाहीये बघा. मला काय वाटतं माहितीये का वृंदा, हे सगळं आपण मनात ठेवून काय फायदा आहे. अभिला सांगूया, पुढचं काय करायचं ते तोच ठरवेल. नाही, आणि अपघात झाल्यापासून घरात काहीतरी बदललंय एवढं नक्की. अपघात झाल्यापासून? ते शशांक सर, अपघात झाल्यापासून नक्की काय बदललंय तुमच्या मते? तेच अगं, हे घरच्यांचं वागणं, घरात घडणाऱ्या गोष्टी, प्रॉपर्टीचे वाद वगैरे. वृंदा, खूप काही आहे, तुला मी नंतर सांगेन सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अगदी कोणीही घराबाहेर जाताना दिसलं तर त्याच्या मागे एकटी जाऊ नकोस. चुकून माकून जर काहीतरी बरं वाईट घडलं ना, काहीतरी गडबड जर का झाली तर तुझ्या मदतीसाठी धावून येऊ शकणार नाही कोणी. ठीक आहे, त्याच्यामुळे प्लीज बी अलर्ट. कारण आपल्याला काय माहितीये, काहीच नाही. आपल्याला फक्त दिसतंय, आणि आपल्याला जे वरून दिसतंय ना त्यापेक्षा ती गोष्ट खूप मोठी असू शकते. त्यामुळे प्लीज, बरं तू अभिला नाही सांगितलंयस काही हरकत नाही, किमान मला तरी सांगत जा. पण काहीही झालं तरी एकटीने शोधण्याच्या भानगडीत पडू नकोस प्लीज. बरं चला, निघूया आता आपण. खूप उशीर झालाय. आज अभि नव्हता ऑफिसला, त्याच्यामुळे निदान मी काम वाढलं म्हणून मी आत्ता उशिरा आलो. पण तेही बरंच झालं म्हणा, नाहीतर मग तू भेटली नसतीस. रिलॅक्स. तू म्हणतेस ना ते खरंय, त्या मुलीवर सारखी कृपा होत असते. आजही तिला संपवायला गेलो होतो, पण पुन्हा कोणीतरी तिच्या मदतीला आलं. माफ कर, आज मला तुझा बदला घेता नाही आला, पण मी प्रयत्न करेन, पुन्हा प्रयत्न करेन. तुझी अशी अवस्था होईल असं कधी वाटलंच नव्हतं. हे सगळं त्या मुलीमुळे घडलंय. काळजी करू नकोस. मी डॉक्टरांशी बोललोय, ते म्हणाले तू औषधांना चांगला प्रतिसाद देतेस. अशीच लढ, लवकर उठशील. हो, अशीच लढ. हे काम झालं ना की आपण इथून दूर, जिथं आपल्याला कोणी ओळखणार नाही, आपल्याला कुणाचं ऐकावंही लागणार नाही. ऐकतेस ना तू? कुठले येडा आले? ए, हॉर्न नको वाजवू. अरे हॉर्न फुकट आहे, काय वाजवत राहणार का? कोण आले? अरे सर, काय सर एवढ्या रात्रीचं? हा रघु, मला सांग, थोड्या वेळापूर्वी घरातनं कोणी बाहेर गेलो होतं का रे? कुठून? इथून? नाही, घराच्या मागनं. मागणं? नाही नाही, कुठूनच येऊ शकत नाही. रघु म्हणजे एकदम खत्री आहे ना, इथेच होतो वॉच ठेवून. बरं, यांना बाहेर पडताना बघितलंस? या तर तुमच्यावर आल्या ना आता, यांना कसं बघणार? पण आहेत कोण या पाहुणेत काय? अरे रघु, इडियट. काय झालं? काय झालं? काय झालं?
ऑलरेडी एक कांड झालंय ना, हा? अजून एक कांड जर झाला तर तुझं काय होईल? शशांक साहेब, अभि आणि आजी काय करतील माहिती ना? गेली गेली तुझी नोकरी गेली. मी आता जाऊन कंप्लेंटच करतो. ओ नाही 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 सर, आता नाही होणार. आता नाही नाही होणार. नाही. हा ठीक आहे, तुझे डिस्ट्रॅक्शन कमी करतो. मध्ये तुझा मोबाईल दे, मी घेऊनच जातो आज. मी लक्ष देऊन काम करेन. मी लक्ष देऊन काम करेन इथे बसून. ते लक्ष दे जरा नीट. हो देतो ना, आता देतो, लक्ष देतो. बरं वृंदा, तू आज जे काही केलंस ते धाडसी होतं, पण मूर्खपणाचं पण होतं. आय होप तुला कळलं असेल. गुड. मग प्लीज यापुढे असं काही करत जाऊ नकोस. कारण काय आहे, जर काही घडलं ना तर मग घरातले पहिला प्रश्न तुलाच विचारणार आहे. तुला माहिती आहे ना. मग ह्यापुढे काही करण्याआधी निदान तो तरी विचार कर. ठीक आहे. बाकी मग काळजी घे. गुड नाईट. साहेब थँक्यू. ते नाही, युअर वेलकम. नाही आता नाही. एवढ्या रात्री आजी नैवेद्याचं ताट घेऊन कुठे चाललं? नक्की काय चाललंय हे सगळं? एवढ्या रात्री वृंदाच्या खोलीचा दरवाजा का उघडा आहे? वृंदा, एवढ्या रात्री ही गेली कुठे? वृंदा, ए वृंदा, अशी कशी न सांगता गेली?
वृंदा कुठे गेली ही ते मला न सांगता. मागच्या वेळी जेवण गायब झालं होतं आणि आता पानाला मुंग्या लागल्या. या घटना काही सुचवू पाहतायत का? आता फोटो आणि तिची नखं हवी आहेत, मग माझं काम पूर्ण. तिचं शरीर तिचंच राहील, पण तिचं नशीब माझ्या मुठीत राहील. वृंदा, अगं तू तुझा मार्ग बदलण्याची वेळ संपली. आता तुझा मार्ग मी ठरवणार. मी ही भैरवी ठरवणार. जय रंबाबा. सर, सर कॉफी आणली आहे. या घरात जे काही चाललंय ना त्यात स्वतःला गुंतवून नको घेऊस. काय चाललंय ते घरातल्यांनाच माहित नाहीये. स्वतःची काळजी घे. तेच किती गाडी तो पाठलाग करणारा माणूस म्हणजे या घरात जे काही घडतंय त्या मागे या घराचा शत्रू असू शकतो. सर, सर, कुठे गेलेत हे एवढ्या सकाळी? मी तर लवकर उठले होते, मला नाही दिसले.
गाडीचा पण नाही आवाज आला. कुठे गेले असतील सर? आजींना विचारू का? त्यांना माहित असेल. आजी ते तुम्ही इथे आहात. का काय झालं? ते कॉफी द्यायला गेले होते सरांकडे. तुम्ही नव्हता खोलीत तर थोडी भीती वाटली मला. मीच बोलावून घेतलंय त्याला इथे. बोलायचं होतं तुझ्याच बद्दल. माझ्याबद्दल? आता तू आली आहेस तर तुलाच विचारते. वृंदा, काल रात्री तू कुठे होतीस?